नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड म्हणजे ज्याला आपण शेतकरी ओळखपत्र देखील म्हणतो। तर मित्रांनो, आता आपण शेतकरी ओळखपत्राचे रजिस्ट्रेशन तुम्ही कोणत्याही सीएससी केंद्रावर तसेच माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन केलेलं असेल, परंतु आपले शेतकरी ओळखपत्र हे अप्रूव्ड झाले की नाही ते कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा गुगलला यायचं। गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचे फार्मर रजिस्ट्री महाराष्ट्र। अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर याची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्च करू शकता, किंवा इथे जी काही पहिली लिंक आहे यावर ओपन करून घ्यायची। ओपन करून घेतल्यानंतर ते स्क्रोल करायचं। स्क्रोल केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही ही जी काही वेबसाईट आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर बघू शकता इथे चेक इन्व्हायरमेंट स्टेटस या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तर बघू शकता तुम्ही इन्व्हायरमेंट आयडी किंवा आधार नंबर या दोन ऑप्शनपैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून आपण आपले जे काही किसान ओळखपत्र आहे ते अप्रूव्ह झाले आहे की नाही ते चेक करू शकतो। तर आपण या ठिकाणी आधार कार्डवरून आपलं शेतकरी ओळखपत्र चेक करणार आहोत, त्यामुळे आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपला जो काही आधार नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आधार नंबर टाकून घेतल्यानंतर ते चेक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे। त्यानंतर बघू शकता इथे तुमचा जो काही शेतकरी ओळखपत्राचा जो आयडी आहे तो या ठिकाणी दिसून जाणार आहे। त्यानंतर फार्मर नेम या ठिकाणी तुमचं दिसणार आहे। त्यानंतर आपल्या कार्डला अप्रूव्ह कधी भेटला आहे ते या ठिकाणी त्याची डेट या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमचा अप्रूव्ह स्टेटस अप्रूव्ड असं दाखवत आहे। त्यानंतर रिपोर्ट इन्व्हायरमेंट डेट या ठिकाणी दिसत आहे। त्यानंतर तुमचं जर कार्ड जर रिजेक्ट झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला रिजेक्टचं जे काही कारण आहे ते या ठिकाणी दिसून जाणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही आपलं कार्ड अप्रूव्ह झालेलं आहे की नाही हे चेक करू शकता। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।